नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी EPS 95 पेन्शन धारक असाल किंवा भविष्यात तुम्हाला पेन्शन मिळणार असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। केंद्रीय श्रम मंत्रालय आणि EPFO पेन्शनचे नियम बदलण्याच्या तयारीत आहे। काय आहे हा नवीन नियम आणि यामुळे तुमची पेन्शन खरोखरच वाढणार का, हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवीन अपडेट काय आहे पहा मित्रांनो। देशातील मोठ्या वृत्तपत्रांमधील बातमीनुसार केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याचा विचार करत आहे। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी स्पष्ट केलं आहे की कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेसाठी EPFO अंतर्गत अधिक पर्याय देण्याची गरज आहे। नवीन पर्याय काय असेल पहा मित्रांनो। सध्याच्या प्रस्तावानुसार एखादा कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्याला त्याच्या PF खात्यात जमा असलेली एकूण रक्कम पेन्शन फंडात ट्रान्सफर करण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो, ज्यामुळे त्याला दरमहा जास्त पेन्शन मिळू शकेल। यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे। पोर्टलमध्ये बदल मित्रांनो, पेन्शनच्या नियमासोबतच EPFO पोर्टलवर येणाऱ्या अडचणीबद्दल बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की पुढील 6 महिन्यात EPFO पोर्टल पूर्णपणे बदललं जाईल आणि ते एखाद्या बँकिंग वेबसाईट सारखं सोपं केलं जाईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना एका क्लिकवर सर्व सेवा मिळतील। सध्याचे नियम आणि नवीन पर्यायाचा फायदा ते बघा मित्रांनो। सध्याच्या नियमानुसार तुमच्या पगारातून 12% हिस्सा PF खात्यात जातो, तर कंपनीच्या 12% हिस्सापैकी 8.33% रक्कम EPS पेन्शन मध्ये आणि 3.67% रक्कम PF खात्यात जाते। सध्या मूळ वेतन मर्यादा 15,000 असल्यामुळे मिळणारी किमान पेन्शन खूप कमी असते, पण जर हा नियम मंजूर झाला तर कर्मचाऱ्यांना अधिक पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। पेन्शन धारकांची मागणी आणि वास्तव पहा मित्रांनो। इथे एक मोठी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे। या नवीन नियमानुसार जर तुम्हाला जास्त पेन्शन हवी असेल तर तुम्हाला स्वतःचेच PF चे पैसे पेन्शन फंडात टाकावे लागतील, म्हणजे सरकार स्वतःहून पेन्शन वाढवण्याच्या मूडमध्ये दिसत नाही। दुसरीकडे राष्ट्रीय संघर्ष समिती म्हणजे NSC सतत आंदोलने करत आहेत। सध्याची किमान पेन्शन जी फक्त 1,000 आहे ती वाढवून कमीत कमी 7,000 प्लस महागाई भत्ता करण्यात यावी। पेन्शन धारकांची मागणी मूळ हक्काची आहे, तर सरकार फक्त नवीन पर्याय देण्याचा विचार करत आहे। तर मित्रांनो, श्रम मंत्रालय आणि EPFO कडून हा एक मोठा संकेत मिळालेला आहे। पेन्शनच्या नियमात बदल नक्की होणार आहेत, पण 7,500 किमान पेन्शनच्या मागणीवर सर्व पेन्शनधारक अजूनही ठाम आहेत। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।